पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दीन तैसी रजनी झाली वो माये, अवस्था लावूनी गेला अजूनी कानये, गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा, बापर खुमा देवीवरू श्री विठ्ठला, दीन तैसी रजनी झाली वो माये, अवस्था लावूनी गेला अजूनी कानये, विठ्ठल विठ्ठल पडिले दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिनु तैसी रजनी झाली वो माये, अवस्था लावूनी गेला अजूनी कानये. प्रस्तुत भगवत कथेकरिता भगवत चिंतनाकरिता नियुक्त केलेला अभंग माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान ज्ञानोबारायांच्या पवित्र गाथ्यातील आपल्या सर्वांचं परिचित तथा बहुश्रुत आणि भगवान परमात्म्याकडे त्याच्या दर्शनाची, त्याच्या सगुण रूपातल्या भेटीची अपेक्षा वर्णन करणारा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या माध्यमातून स्वतःच्या अंतःकरणाची भूमिका विशद करतात. ज्या अवस्थेमध्ये ज्ञानोबाराय या अभंगाच्या भूमिकेमध्ये आहेत, प्रत्येक परमार्थ करणाऱ्या माणसाच्या नव्हे नव्हे परमार्थाच्या शिखरावरती गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची शेवटची भूमिका ही आहे. एरवी इतर परंपरेमध्ये म्हणा, इतर संप्रदायामध्ये म्हणा, परमार्थाची खरी प्रक्रिया ही देवाच्या पाशी एकरूप होण्यात मानली जाते, किंवा त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेचं, भावनांचं कोणतंही स्थान राहू नये, ही एरवीच्या इतर संप्रदायांमधली भूमिका आहे. पण वारकरी संप्रदायाची भूमिका ही इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. वारकरी परंपरेमध्ये उलट ज्याला संपूर्ण ज्ञान झालंय ती व्यक्ती बऱ्याचदा मला काहीच मिळालं नाही, मी अजून कोणत्याही भूमिकेत जिवंत नाही आणि मला अजूनही त्या प्रयत्नाची अभिलाषा आहे, अशाच पद्धतीचं आचरण आपल्याला वारकरी संतांचं दिसून येतं. अगदी त्याच कक्षेमध्ये संपूर्ण ज्ञानाचा कंद ज्यांच्या जीवनाच्या मूळ गाभ्यामध्ये स्थित झालेला आहे, अशा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा, जे मुळातच देवापासून भिन्न नाहीत, तरी सुद्धा ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा या बोधाचं अनुकरण करताना या अभंगातून दिसतात. विठ्ठल या अभंगाच्या संबंधाने काही अल्प स्वल्प चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दांचा प्रासंगिक परिहार देणं आवश्यक आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय, भगवान श्री पंढरीनाथ स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु
बन्सी बाबा तांबे, प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरू श्री रामकृष्ण महाराज काळे गुरुजी आदी संतांच्या आशीर्वादाने परमश्रद्धेय गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर सद्गुरू श्री बाबांच्या तथा सकल संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचं आध्यात्मिक भूषण आणि आपल्या सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य वेदांताचार्य भगवानजी महाराज जंगले शास्त्रीजी बाबांच्या अधिकार संपन्न नेतृत्वामध्ये हा चालू असलेला उत्सव आणि आजच्या या उत्सवाची उपांत्य दिवसाची सेवा अर्थातच जागराची सेवा आदरणीय महाराजांच्या आज्ञेने ही सेवा या ठिकाणी मला करण्याचा योग प्राप्त होतोय. तथा आज ज्यांचा सकाळी नाश्ता झाला श्री विठ्ठल पाटील शेटे, दुपारचं ज्यांचं अन्नदान झालं श्री पोपट कान्होजी पाटील शिर्के, सायंकाळची पंगत ज्यांची आहे ॲडव्होकेट श्रीमान बाळासाहेब रावसाहेब गव्हाणे आणि संतपूजन ज्यांचं आहे श्री विक्रम साहेबराव पाटील चौधरी आदी करून सर्व उपस्थित गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, विनेकरी महाराज, परिसरातील रामकृष्ण आश्रमावरती प्रेम करणारी सर्व आदरणीय टाळकरी मंडळी, आश्रमामध्ये विद्यार्थी म्हणून सेवा करणारी सर्व बाल टाळकरी, ज्येष्ठ टाळकरी, त्या निमित्ताने उपस्थित आपल्या नेवासे तालुक्याचं दुसरं वैभव ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक हरिभक्ती परायण आदरणीय गुरुवर्य श्रीराम महाराज खरवंडीकर, त्या निमित्ताने उपस्थित गायनाचार्य कीर्तनकार हरिभक्ती परायण गुरुवर्य गणेश महाराज गायकवाड, त्या निमित्ताने हरिभक्ती परायण कीर्तनकार गुरुवर्य विजयजी महाराज बहिरवाडीकर, संपूर्ण महाराष्ट्राला मृदंगाचं वेड लावणारे जे मोजके हात आपल्या महाराष्ट्रामध्ये आग्रहानं ओळखले जातात, त्यामधील आपल्या सर्वांचे स्नेही आणि आपल्या रामकृष्ण आध्यात्मिक केंद्रावर ज्यांचं अपार प्रेम, निष्ठा आणि आळंदी येथील आपल्या केंद्राची सेवा ज्यांच्याकडे आहे असे हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार गुरुवर्य सुखदजी महाराज जाधव. मला माहिती नव्हतं चक्रधार एवढा गोड गातो म्हणून. आपल्याला गाताना पाहून मलाही जरा आश्चर्य वाटलं. म्हणजे आपण गात असालही, पण मी पहिल्यांदाच जे प्रयोगाचा धनीच मी झालो म्हणायचं. जाधव गुरुजीही या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा झाली आदरणीय आपल्या या आश्रमाचे निष्ठावान हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य निलेश महाराज रोडे, त्या निमित्ताने उपस्थित आदरणीय कीर्तनकार मृदंगाचार्य गुरुवर्य सागर महाराज टेमक. एक 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 नाव भगवानजी आपणच सांगा पटापटा. आपल्या सर्वांचे परिचित आदरणीय गुरुवर्य श्रीहरी महाराज आणि सर्व आदरणीय रामकृष्ण आध्यात्मिक केंद्राचा भक्त परिवार. या बाजूला आदरणीय शंकर महाराज. सर तुमचं नाव विसरलो बरं का, सरच लक्षात. अमोल सर. भगवानजी महत्त्वाची नाव आपणच सांगा, कोण कोण आहेत महत्त्वाची. नको तुम्हालाही धर्म संकटात टाकायला नको, नाही तर एखादा म्हणून मी महत्त्वाचा नाही का, ते जरा अवघड होईल. असं मी वर्षातनं एक दिवस मी माझ्या अंगावर घेतो.
उत्कृष्ट अशी दळीबंधूंची साऊंड सिस्टीम. त्यांचा आत्तापर्यंत इथेच आवाज होता, आता त्यांनी दृकश्राव्याच्या माध्यमातून दूरपर्यंत आवाज लोटायचं ठरवलंय. पण बरं आहे, अजून इथला पण हल्ला नाही, दोन्हीकडचं सांभाळतात. दोनही आदरणीय मृदंगाचार्य, हरिभक्तीपरायण आदरणीय आकाश महाराज आणि हरिभक्तीपरायण माझे नावकरी हरिभक्तीपरायण शुभम महाराज. आधी करून या आश्रमावरती प्रेम करणारी सगळीच आदरणीय मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने वंदन करतो. राहिलेल्या एका तासाभराच्या वेळेमध्ये आमचं बोलणं आटोपून घेतो. विठ्ठल कीर्तनाची वेळ फार माफक आहे, फार मोजकी आहे. नाही, गुरुजींचं हृदय मोठं आहे, सगळ्यांचं होऊ देऊ आपण. हे बघा बंद झालं ते. महात्मानो महात्मानो दुरंती दुरत्या कटिही, उपनिषद जे सांगतं, अर्थ सांगत नाही, मी अडचणीत येऊ शकतो. एक तासाची मोजकी वेळ आहे आणि मोजक्या वेळेमध्ये या अभंगावर थोडीशी आध्यात्मिक चर्चा आपल्या सर्वांना करायची आहे. मुळात थोडी माझी बोलण्याची पद्धत शांत आहे. नेहमीच्या सगळ्या मंडळींना याची कल्पना आहे. मी जरासा शांत स्वभावाचा माणूस असल्यामुळे माझं बोलणंही थोडं शांत आहे, थोडं नाही, जरा जास्त शांत आहे. त्यामुळे सकाळचा तुमचा आहार परिपक्व झाल्यामुळे चालू कीर्तनामध्ये झोप लागण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. झोप लागली तर लागू द्या, कारण हा माझा अनुभव आहे. पण अगदी वेळेत बोलणार आहे, मोजकं बोलणार आहे, थोडंच बोलणार आहे, जास्त बोलणार नाही. अगदी 3 ते 5 म्हणून 5 वाजता समारोपाने थांबणार आहे. सांगण्याचं फक्त सैद्धांतिक तात्पर्य एवढं आहे की जास्त बोलण्याची गरज त्याच ठिकाणी असते जिथं समजणारी माणसं कमकुवत असतात. शहाण्या माणसांमध्ये जास्त बोलूच नये. थोडं आपल्या नगरी भाषेत सांगू, दाट पेरलं की कमी उगवतं. मला जास्त बोलून तुमच्या कोणाच्याही बुद्धीची विनाकारण अवहेलना करायची नाहीये. आपण सगळी बहुश्रुत मंडळी आहात, ज्ञानेश्वरीचे उत्तम उपासक आहात आणि सद्गुरू रामकृष्ण महाराजांच्या परंपरेतली असल्यामुळे आपली परमार्थाची रक्तघटिका नित्य जागृत आहे. त्यामुळे इथे जास्त बोलण्याची गरज नाही. इथं थोडंच बोलायचंय, मोजकं बोलायचंय. मुळातच गुरुजींनी आपल्याला संस्काराचा असा एक शिखर आपल्याजवळ आणून दिलेला आहे की ज्या शिखराच्या उंचीमुळे आपण मुळातच सर्वजण परमार्थाच्या नको असलेल्या घटकापासून सुरक्षित होत. आणि त्या शिखराचं नाव म्हणजे आदरणीय भगवानजी महाराज. संतांकडे आणि देवाकडे याच 2 गोष्टींचा फरक आहे. एक शब्द आहे दया आणि एक शब्द आहे कृपा. श्री गुरुदेव असं कायम सांगायचे, दया आणि कृपा या मुळातच 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देव एका वेळी या दोनही गोष्टी एका जणाला देत नाही. तो एकतर दया देतो, नाहीतर कृपा देतो. थोडक्यात बोलतो, दया म्हणजे काय आणि कृपा म्हणजे काय. आपल्या जवळच्या दुःखाची निवृत्ती करणं म्हणजे दया दाखवणं आणि आपल्या जीवनात आपल्याला परमोच्च निष्कलंक आनंद देणं म्हणजे कृपा करणं. देव एका वेळी एक कोणालाच देत नाही.
थोडं उदाहरणात बोलतो. आपल्याला अंबरीशीचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. अंबरीशी कारणे द्वादशीचा छंद. देवाने अंबऋषीसाठी हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. त्या अंबऋषीच्या प्रसंगामध्ये दुर्वासावर जी देवाने दाखवली तिचं नाव दया आणि अंबऋषीवर जी केली तिचं नाव कृपा. विठ्ठल विठ्ठल हा देवांतला आणि संतांमधला फरक. देव एकतर दया देतो नाहीतर कृपा देतो, पण संत एवढे दयाळू आहेत, मुळातच दयाळू आहेत. जे का दयेचे सागर ते दया दाखवण्यासाठी तत्पर आहे. आणि तुकाराम महाराजांसारख्यांना ज्ञानेश्वर महाराज सोडून दुसरा कोणी कृपावंतच दिसत नाही. आता तुम्ही कृपावंत, जगामध्ये संत हे एकमेव असं पात्र आहे की जे दयाही दाखवतं आणि कृपाही करतं. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. दया सगळ्यांकडे नसते आणि कृपा ही सगळ्यांकडे नसते. आपल्याला दया आणि कृपेचा संगम फक्त एकाच हस्तांतरात दिसतो. त्या सगळ्या कंदाचं नाव म्हणजे सद्गुरू आहे. मी हे का बोलतोय याचं कारण आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य गुरुजी, जोपर्यंत गुरुजी आपल्यामध्ये देहाने होते तोपर्यंत आपल्या दुःखांना त्यांनी दूर करून आपल्यावरती दया दाखवली. आणि आज ते देहाने जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची कृपा आपल्यावरती अबाधित राहणार. हे दया आणि कृपेचा मोठा समन्वय आहे. अक्षयपदी बैसवे ते, अक्षयपदी बैसवे ते, अक्षयपदी बैसवे ते.
अक्षयपदी बैसविती ब्रह्मानंदी कृपाळू. अक्षयपदी वैसविती ब्रह्मानंदी कृपाळू. आणि मला ती धारा आपल्यापर्यंत आणायची आहे. त्यांनी आपल्या अनेकांमधून आपल्या जोगा एक शोधला आणि मग त्याला कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुलिया पदी वैसविले. त्यांनी जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या दुःखाला दूर करण्याचं काम केलं आणि नंतर त्यांचे विचार कोण्या सत्शिक्षामध्ये रुजले गेलेत याची न्याहाळणी केली आणि आदरणीय पूजनीय भगवानजींना आपल्या स्थानावरती बसून आपल्या अनेक दिवसाची व्यवस्था करून दिली. तया थोर हे दुरीचे पाहता, जे अनुभव झाले गा रिघता, तो आपुलिया तत्वता देखू तू तैसा. आपल्यासारखा घेऊन आपल्या पुढच्या प्रेमाच्या मंडळींची व्यवस्था लावणं हे मोठ्यांचं काम आहे. आणि मोठी माणसं याच्याचमुळं मोठी आहेत, कारण ती मोठी विचार करतात. कोणताही माणूस विनाकारण मोठा होत नाही. मोठं होण्याच्या मागे त्याला खूप काहीतरी विशेष कामं करावी लागतात. आणि एक सांगू, या जगाचा हा नियम आहे, या ब्रह्मांडाचा हा नियम आहे की मोठ्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीचा हे जग बारीकाईने विचार करतं. तुम्ही जरा नीट लक्षात घ्या. तुम्ही ऐकताय ना? पण ऐकताय ना? माझा आवाज येतोय ना? इकडे माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. मोठ्या माणसाची मोठ्यात मोठी कृती परिणामकारक आहे एवढंच नाही, मोठ्या माणसाची लहानात लहान गोष्ट सुद्धा जगावरती खूप मोठा परिणाम करते. त्यांचं लहानसं सकारात्मक धोरण जगात वैश्विक मोठी क्रांती घडवून आणू शकतं. अथवा त्यांची छोटीशी झालेली पाय घसरून सुद्धा एका पिढीची पायमल्ली करून माती करू शकते. मोठ्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीचा विचार घेतला जातो. मोठ्या माणसाकडं फार बारकाव्यानं पाहिलं जातं. थोडं बोलू. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मोठ्या माणसांना याच्याकरता आपल्या भावनेतला एक फार गोड शब्द दिलाय. मनोनी विशेष आचरावे लागे संती. मोठ्या माणसाने खूप जपून वागलं पाहिजे, कारण मोठ्या माणसाचं सहज वागणं सुद्धा जगाच्या घटनेमध्ये चमत्कारक बदल घडवून आणू शकतं. थोडं नमुना म्हणून सांगू. नमुना, या जगात रडणाऱ्यांची कमी नाही आहे. कोण कशासाठी रडतो, कोण कशासाठी रडतो हा विषय चर्चेत फार व्यापक होईल. पण एक सांगू, सामान्य जीवनातला सामान्य माणसाचं मोठ्या कारणानं रडणं आणि उंच स्तरावरच्या एखाद्या व्यक्तीचं छोट्याशा कारणासाठी रडणं याच्यात फार मोठी तफावत आहे. सामान्य माणूस मोठ्या कारणासाठी जरी रडला तरी त्याच्याकडे जग लक्ष देत नाही. आणि मोठा माणूस क्षुल्लक कारणासाठी जरी त्याची नजर फिरली तर त्याची हेडलाईन बनते. मंत्री महोदयांना भाषण करता करता ठसका गेला, हेडलाईन आहे. ठसका का गेला याच्यावर विचार नाही आहे, पण हेडलाईन आहे. मंत्री महोदयांनी सहज जरी एखाद्याकडे नजर वळवली तर लगेच साहेबांची बारीक लक्ष. नका का त्याला काही कळेना. तो काय पाहत होता की उगीच कंटाळा आलं म्हणून नजर फिरवत होता. पण मोठ्या आसनावर, मोठ्या पदावर किंवा उच्चतम स्थितीला पोहोचलेल्या माणसाच्या प्रत्येक बारीक गोष्टीकडे समाजाचं, चाणाक्ष लोकांचं, ऋतंभरा ज्यांची प्रज्ञा आहे अशा लोकांचं त्यांच्याकडं फार बारीक लक्ष असतं. थोडं त्यात नमुना सांगू. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या रडण्याचं कारण कोणी लक्षात घेत नाही. पण आज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या थोड्याशा विरहाला चर्चेत घेतोय. अभंगाचं पहिलं चरण. हा पडिले दूर देशी मज आठवे मानसी. पडिले दूर देशी मज आठवे
मज आठवे मानसी पडिले दूर देशी मज आठवे मानसी पडिले दूर देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होत से निवासी नको नको हा वियोग कष्ट होत से निवासी नको नको हा वियोग कष्ट होत से निवासी दीन तैसी रजनी झाली हो माये दीन तैसी रजनी झाली हो माये नको नको हा वियोग कष्ट होत निवासी नको नको हा वियोग कष्ट होत निवासी दीन तैसी रजनी झाली हो माये दीन तैसी रजनी झाली हो माये पडिले दूर देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होत से निवासी नको नको हा वियोग कष्ट होत से निवासी नको नको हा वियोग कष्ट होत से निवासी दूर देशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होत से निवासी नको नको हा वियोग कष्ट होत से निवासी हा वियोग कष्ट होत से निवासी माणसाची आहे जे ज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप म्हणून या जगामध्ये अवताराला आले, चर्चा त्यांच्या वियोगाची आहे. सामान्य माणसाच्या वियोगाची चर्चा चालू नाहीये. विशेष व्यक्तीच्या विशेष भावनेचा विचार आहे. व्यक्ती फार मोठी आहे की ज्यांच्या समोर मोठमोठे योगीराज सुद्धा नतमस्तक झाले. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. गोष्ट मोठ्याची आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखा महापुरुष की ज्याने आयुष्यात कोणतीही गोष्ट स्वतःसाठी म्हणून मिळवली नाही आणि स्वतःसाठी म्हणून घेतली नाही, अशा मोठ्या माणसाची गाथा आहे. एक बोलू, तसं पाहिलं तर ज्याला काहीच पाहिजे नसतं ना, तो व्यक्ती कधी दुःखी होत नाही. जो अपेक्षारहित जीवन जगतो ना, त्याला दुःख कधी होत नाही. या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांच्या दुःखाची चर्चा नाही आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या वियोगाची चर्चा आहे. दुःख ज्ञानेश्वर महाराजांना होऊच शकत नाही कधी. कारण दुःख त्याला होतं ज्याला कुठेतरी अपेक्षा आहे, आणि अपेक्षेचा भंग झाला की पदरामध्ये दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराजांना दुःख कधी होऊ शकत नाही. पैठणमध्ये घडलेली घटना आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. मला प्रसंग विस्तार करायचा नाही, मला फक्त एक छोटं वाक्य बोलायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातनं वेद बोलवले. पैठणची बरीचशी मंडळी ज्ञानोबरायांना अनुकूल झाली, पण त्यानंतरही बरीचशी मंडळी संध्याकाळी घाटावरती चर्चेकरता आलीच. घाटावरती चर्चेला आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पुन्हा त्यांच्याशी भेट झाली, आणि भेट झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांशी संवाद साधताना त्या काही मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांना असा समोर आल्यानंतर हलका का होईना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सहज त्यांना विचारलं, आपण आम्हाला का नमस्कार करता? त्यावेळी त्या मंडळींनी दिलेलं उत्तर आहे, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो याचं कारण आहे, आम्ही तुम्हाला मानतो याचं कारण आहे, तुम्ही रेड्याच्या मुखातनं वेद बोलवले. तुम्ही बोलवले आणि रेडा वेद बोलला. रेडा वेद बोलला
म्हणून आम्ही तुम्हाला मानू. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ह्याच्यात माझं काहीच कौतुक नाही आहे म्हणे. जरा लक्ष देऊन ऐका. मला ज्ञानेश्वर महाराजांना दुःख होऊ शकत नाही, हा त्यांच्या दुःखाच्या चर्चेचा विषय नाही आहे, एवढं फक्त सांगायचं आहे. कारण किती निरपेक्ष जीवन असावं. लौकिकात थोडा, लौकिकात सोडा, छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीचा विचार आहे. आता इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आम्ही रेडा बोलवला म्हणून तुम्ही आम्हाला नमस्कार करता, मुळातच हे गणित चुकीचं आहे म्हणे. कसं काय? त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अहो रेडा वेद बोलला हा आमचा नाही, ही सगळी तुमची शक्ती आहे. कोणाला म्हणताय? ज्यांनी परीक्षा घेण्यासाठी डाव मांडला त्यांना. थोडं शब्दांकडे लक्ष द्या. जसं तुम्हाला कुतूहल वाटतंय तसं त्या द्विज मंडळींनाही कुतूहल वाटलं. त्यांनी सहज विचारलं, माऊली असं कसं काय? त्यावेळी ज्ञानोबरायांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. ज्ञानोबराय बोलतात, आपण तिथं काय बोलला होता? काय? जर रेडा वेद बोलेल तर आम्ही तुम्हाला मानू. वाक्य समोर आहे सर्वांच्या. जर रेडा वेद बोलेल तर आम्ही तुम्हाला मानू. त्यातला तर आम्ही तुम्हाला मानू हा बाजूला करा. वाक्य शिल्लक राहिलं, जर रेडा वेद बोलेल. आता या राहिलेल्या वाक्यातनं सुरुवातीचा जर बाजूला करा. तुम्ही ऐकताय ना? पण सुरुवातीचा जर आणि नंतरचा तर रेडा वेद बोलेल एवढं दोन जर बाजूला केलं तर मध्ये काय राहिलं? 3 अक्षरं राहतात. रेडा वेद बोलेल. तुम्ही म्हटलात ना बोलेल म्हणून बोलला, आमचं सामर्थ्य नाही. विठ्ठल सामर्थ्य स्वतःच आहे, पण एवढंच सुद्धा श्रेय घेण्याची ज्यांच्यामध्ये अपेक्षा नाही त्यांना दुःख कसं काय होणार? म्हणून प्रस्तुत अभंगामधली चर्चा ही दुःखाची नाही आहे, ही विरहाची आहे. आणि सांगू, भक्तीच्या प्रेमामध्ये अतिरेक झालेल्या प्रत्येक महापुरुषाला विरह हा आनंदाचा असतो. खरं बोलू, विरह हा कायम आनंदाचाच असू शकतो. विरह कधी कोणाला दुःख देत नाही. विरह हा आनंदाचा आहे. आणि विरह त्याचाच होतो ज्याच्याशी भेट झाली आहे. भूमिका अशी आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांकडून लौकिकात का होईना श्रीगुरु निवृत्तीनाथांकडून देवाच्या स्वरूपाचा परिचय श्रवण केला आणि देवाचं अलौकिकत्व माऊलींना कळालं. तो सुंदर राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयानो केशव बरवा माधव बरवा बाप रखुमा देवी वरू त्रिभुवनी गरुबा. देवाविषयी ऐकलंय आणि ऐकलेल्या गोष्टींचं मनामध्ये अवतरण होतंय. तुम्ही जरा विचार करा ना, ज्या गोष्टी कानावर पडतात ना त्या गोष्टी मनामध्ये आकार घेत असतात. छोटा नमुना म्हणून सांगतो. साधारणतः एखाद्या पिढीमागची गोष्ट आहे. एखादी पिढी, 2 पिढ्या. बरीच जण मी जे बोलणार आहे त्याच्या अनुभवाच्या कक्षेतले असतीलही. काही काळापूर्वी घरातल्या मुलाला जर मुलगी पाहायची असेल तर असं म्हणतात बा, मुलाला नेत नव्हते. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे ना? पण
कधी कधी मी असे वाक्य ऐकतो की जे बुद्धीलाच पटत नाही. वाक्य सांगणार नाही, ऐकायचं असेल तर कीर्तन झाल्यावर निश्चित भेटा सांगेल. कारण त्या बोललेल्या वाक्याचे तुम्ही किती विचित्र अर्थ काढू शकता याची मला कल्पना आहे. आणि मला याच्यासमोर अडचणी द्यायचं नाहीये. मी दुबळा माणूस आहे थोडासा, तशी ते अडचणीत आणत नाही मला. ऐका, असं म्हणतात की जुन्या काळी मुलाला काही त्याची होणारी बायको पाहण्याकरता नेलं जात नव्हतं. घरातले वडील, दादा, काका, मामा कुणीतरी जायचे, मुलगी पाहायची. मुलगी पाहून संध्याकाळी घरी आले. घरी आल्यानंतर घरामधल्या ज्या बायका माणसं असायच्या, बायका असायच्या, आता ते शब्दही फार जुने. आता हे प्रसंगच मी जुन्यांकडून ऐकलेत, त्यामुळे शब्द तेच, बाया आणि बापे. गडी माणसाला बापे म्हणायचे, बायांना आता बापे हळूहळू गेले, म्हणजे नावाने. कर्तृत्वाने गेल्यातच जमा. ते घरातले ज्येष्ठ माणसं घरातल्या बाया माणसांना मुलगी कशी आहे याचं वर्णन करून सांगायचे. स्वयंपाकाला बसलं, जेवताना वगैरे सांगायचे. अगं आपली ठकू नाही का, तिचं कसं नाके. आपले ठकूसारखं नाक आहे. बर, आपली गंगू नाही का, तिच्यासारखं कपाळ आहे. ही शेजारची भागीरथी भागुबाई नाही का, तिच्यासारखा रंग आहे. असं काही त्या काळी काही फोटो नव्हता ना, काही मोबाईल नव्हता ना, काही नव्हतंच ना. असंच वर्णन करून सांगायची. तुम्ही तुमच्या जुन्या काळात जाऊ शकता, परवानगी आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्या भूतकाळात एकदा जाऊ शकता. असंच होतं ना. व्हायचं काय, घरात हे जे वर्णन त्या मुलीचं चालू असायचं ते सांगितलं जायचं घरातल्या बायांना. पण ज्याच्यासाठी मुलगी भिंतीच्या आडोशाला उभं राहून कान देऊन ते सगळं ऐकायचं आणि ते शब्द कानावर पडले की मग त्याच्या मनात चित्र सुरू व्हायचं, आपली होणारी कशी असेल. हा फक्त आम्हाला आहे, तुम्हाला अनुभव नाही. काही गोष्टी बटन बंद करून बोललेल्या चांगल्या आहेत. त्याच्या कानावरती शब्द पडायचे आणि जे शब्द कानावरती पडायचे तशी तशी त्याच्या मनामध्ये आकृती सुरू व्हायची. हां, नाक असं आहे बरं का, रंग असा आहे बरं का, केस असे आहेत बरं का, बांधा असा आहे, रंग असा आहे, दिसायला अशी आहे, अशी पाहते, अशी बोलते, अशी लाजते. हे तिकडनं ऐकायचे आणि याच्या मनामध्ये चित्र व्हायचं. बस, माझा दृष्टांत संपला, पुढे चला. जसं ते आहे ना तसं हे आहे. म्हणजे काय, विठ्ठल विठ्ठल. आपल्याला विचारायचंय, एरवी पिंडदान सोडून आपल्याला कावळ्याची आठवण येते का? तुम्हाला नसेल येत, पण आम्हाला दर 10व्याच्या प्रवचनात येते. कारण त्यावेळी आमच्या प्रवचनाचा शेवट फक्त तेवढाच एक जगज्ञानता करत असतो. एरवी आपल्या पिंडदान सोडून आपल्याला ज्या कावळ्याची आठवण म्हणून येत नाही, नव्हे त्याला साहित्य आपल्या वैदिक काही गोष्टीमध्ये त्याला अपवित्र मानलंय. साहित्यशास्त्राने त्याला वेगळं ठेवलं, आपल्या तिकडे जायचं नाही.
जास्त विद्वान लोकांमध्ये विद्वत्तेची झाडणी करायची नाही, मी गुंतू शकतो. इथे एका हुनी बळीरे अशी माणसं उभी आहेत, त्यांच्यामध्ये माझं थोडंसं कुठं मांडू. एरवी ज्या कावळ्याचं पवित्र गोष्टीमध्ये आपण स्मरणही करत नाही, माऊली त्याचं स्मरण करताय. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, सत्य सांग विठो घरी येईल काय, पैल तो गे काऊ को कताहे. आता मला आपल्याला विचारायचं आहे, कावळ्याकडे देव भेटण्याची अपेक्षा करणं हे एखाद्या बुद्धिवादी माणसाच्या कक्षेत राहिलं का हो? कारण तिथं लाज राहत नाही, तिथं भय राहत नाही, तिथं शंका राहत नाही, आणि सर्वात महत्वाचं मान राहत नाही. या सगळ्यापासून दूर झालं ना की त्याला फक्त त्याच्या भेटीची अपेक्षा आहे. निसिदिन बरसत नैनन मारे, नैनन मारे, अपेक्षा फक्त त्याची. धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी, धाव घाली आई आता पाहते सकाळी. वाट पाहत राहतात, पण माऊली वाट नुसती क्षण पाहत नाही, माऊलीची उत्कंठा एवढी आहे की ती वाट पाहता पाहता दिवसाची रात्र कधी झाली कळलं नाही. दुसरं चरण रजनी झाली गे माये, रजनी झाली गे माये, झाली गे माये, रजनी Hey!
एवढी आळंदी उतरल्यावर मी थांबा कसं म्हणू? हे तर पाहिजे. याचे बरेच वैज्ञानिक सिद्धांत आहेत बरं का. टाळ खाली वाजवणे, मध्ये वाजवणे, वर वाजवणे, हे काही जुन्या लोकांनी हाऊस म्हणून काढलेलं नाही आहे. आयुष्य वाढतं या गोष्टीने. तुमच्या आडलेल्या दमण्या मोकळ्या होतात, कारण हा काशाचा तांब्या. हे जे कासं तांबे जे आहेत ना धातू, त्यापैकी हे पवित्र टाळ आहेत. मला तिकडे जायचं नाही, माझा विषय भावनिक चर्चेचा आहे आज. वाट पाहायला लागले. अहो, आपल्यासारखा सामान्य माणूस वाट पाहून पाहून कुठपर्यंत पाहिजे? 1 तास 2 तास. अहो, कीर्तनकार जेवायला उशीर झाला तर पंक्तीला बसून घेतात लोक. कोणी कुणाची वाट पाहायला तयार नाही. पण खरं सांगू, या जगात संत जेवढी देवाची वाट पाहतात, तशी वाट जगात आपण कोणी कधीच पाहू शकत. वाट पाहताना जगाची भूमिका बदलतीये. दिनतैसी रजनी, सकाळ ते संध्याकाळ. आता इथे नुसतं सकाळ ते संध्याकाळ हे नुसतं सूर्याचं उदय आणि अस्त या संबंधाने घ्यायचं नाही. परत अस्तापासून उदय ही भूमिका इथे लागू. तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंगो, ज्याची भूमिका त्या स्थितीवर ठाम झालेली आहे. दिनतैसी रजनी झाली वो माये. मग थांबलोय का? कारण मला पुढं काय करावं हे सुचत नाही म्हणे. अवस्था लावून गेला अजूनही का नाही. मला त्याचं वेड लावून निघून गेलाय, स्थिर करून गेलाय. त्यानं बऱ्याच जणांना स्थिर केलंय ना. त्याने बरेच जण चांगले चांगले स्थिर केलंय. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय. ही त्याचीच करणी आहे ना. वृंदावनी वेणू पवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. पुच्छ पसरो मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे. मज पाहता भासती यादवराजे. वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे. त्याने स्थिर केलंय ना, आणि त्याच्यामध्ये ही शक्ती आहे. स्थिर केली जी आचपळे होती. म्हणून त्याने जर आचपळांना स्थिर केलंय, तर हे तर त्याच्या प्रेमाने वेडावलेलं हृदय हो. ज्ञानोबरायांचं हृदय देवाच्या प्रेमामध्ये वेडावलेलं हृदय आहे. आणि त्या वेडावलेल्या हृदयाला आता त्याच्या मूळ स्थानाचा ठावच मिळत नाही.
ते नुसतं विव्हळत गेलंय, त्याला त्याची जागा सापडत नाहीये. आणि असं ते विव्हळत असलेलं, देवाच्या भेटीसाठी ललायत असलेलं ते हृदय, त्याची मूळ भूमिका सुद्धा त्याच्या लक्षात नाही. अवस्था लावून गेला अजून का नये. मग कोणीतरी विचारलं, माऊली अहो तुम्ही एवढी आर्ततेने हाक मारताय, तुम्ही एवढी जीवापासून हाक मारताय, पण काय तो काय इथे राहतो का? अहो तो वैकुंठाचा धनी आहे, त्याला इथपर्यंत येण्याकरता नुसती एक रात्र आणि एक दिवस पुरणार नाही हो, खूप वेळ लागेल त्याला. माऊलीने सांगितलं असं होणार नाही म्हणे. का? अहो तो ज्याच्या वर बसून राहतोय ना तोच फार वेगवान आहे. गरुड त्याचं साधन आहे. अहो त्याला वेग इतका आहे आणि गरुडापेक्षा याचाही वेग अनंत पटीने जास्त आहे. म्हणून हे देवा, मी तुझीच वाट पाहतोय. मी तुला माझ्यापर्यंत येण्यासाठी जर वेळ लागत असेल ना, तर मी तुला तुझ्या शक्तीचं स्मरण करून देतो शेवटच्या चरणात. गंभीर येई गदा तारा, गंभीर येई गरुड वाहना, गंभीर येई गदा तारा, देवी वरू श्री विठ्ठला, देवी वरू श्री विठ्ठला, देवी वरू श्री विठ्ठला, परपुमा देवी वरू श्री विठ्ठला, परपुमा देवी वरू श्री विठ्ठला, दिनो तैसी रजनी झाली हो माये, दिनो तैसी रजनी झाली हो माये, दिनो तैसी रजनी झाली हो माये, दिनो तैसी रजनी झाली हो रजनी थाली हो माये, दिन कैसे रजनी थाली हो माये, दिन कैसे रजनी थाली हो माये, दिन कैसे रजनी थाली हो माये. Ah
कानये अवस्था लावोनी गेली अजूनी कानये अवस्था लावोनी गेली अजूनी कानये अवस्था लावोनी गेली अवस्था अवस्था लावोनी गेली अजूनी कानये अवस्था लावोनी गेली अवस्था लावोनी गेली अजूनी कानये तैसी रजनी झाली वो माये अवस्था लावून गेला अजून काय नाही. संकल्पित वेळ आपली संपून पुढे ढळालेली आहे. भगवान परमेश्वर ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न केला. आज उपांत्य दिवस आहे, मागणी असते, जागर असतो, म्हणून देवाकडे त्याच्या स्वरूपाची याचना करणारा हा अभंग आजच्या चिंतनाकरता निवडला होता. जे काही योग्य असेल श्री गुरुदेवांचं, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचे दोष. आपल्या सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि या स्थानाचे विद्यमान अधिपती वेदांताचार्य आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य भगवानजी महाराज जंगली शास्त्रीजी बाबांच्या या पवित्र कार्यामध्ये, या उत्सवामध्ये आजची ही उपांत्य दिवसाची सेवा
महाराजांच्या आज्ञेने या ठिकाणी खऱ्या अर्थाने करण्याची संधी मिळाली. आदरणीय महाराजांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी मंडळी, आपण सर्व माता भगिनी, श्रोते सज्जन, आदरणीय ठोसर भाऊसाहेब, खोकरूनही बरी मंडळी आलेली आहे, कोपऱ्याहूनही मंडळी या ठिकाणी आलेली आहे, परिसरातल्या बऱ्याच गावची मंडळी आलेली आहे. आपल्यालाही श्री रामकृष्ण आध्यात्मिक केंद्राकडून आपल्या सर्वांनाही मनपूर्वक धन्यवाद. आणि आता पुढची सूचना आदरणीय महाराज देतील. सेवेला विराम. विठ्ठल जय 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 गोपाल जय जय